अक्कलकोटच्या स्मशानात जळणारी चिता तयार होती. भक्ताचा देह लाकडांवर ठेवला गेला होता आणि अग्नी देण्याची तयारी सुरू होती. पण त्याच क्षणी साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक शब्द घुमला आणि मृत्यूच्या दाढेत गेलेला भक्त पुन्हा जिवंत झाला. नियतीचा नियम बदलणाऱ्या आणि भक्तांसाठी यमराजालाही माघार घ्यायला लावणाऱ्या स्वामींच्या या अद्भुत लीलेची कथा आज आपण पाहणार आहोत. अक्कलकोटच्या पावनभूमीत सखाराम नावाचा एक अत्यंत नम्र आणि भाविक भक्त राहत होता. उठताना बसताना प्रत्येक श्वासात त्याच्या ओठांवरती फक्त श्री स्वामी समर्थ हेच नाव असायचे. सखारामचे घर स्वामींच्या भक्तीने आणि आनंदाने न्हाऊन निघाले होते. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळाच न्याय शिजत होता. अचानक सखारामला एक गंभीर आजाराने घेरले. वैद्यांची औषधे निष्फळ ठरली. हळूहळू सखारामची नाडी मंदावली आणि त्याने डोळे मिटले. घरातील माणसांनी हंबरडा फोडला. वैद्यांनी सखारामला मृत घोषित केले. स्वामींचा परमभक्त सखाराम या जगातून निघून गेल्याची बातमी संपूर्ण अक्कलकोटमध्ये पसरली. कडक उन्हात सखारामचा देह स्मशानात आणला गेला. चिता रचली गेली. लाकडांवर सखारामचा देह ठेवला गेला आणि शेवटी अग्नी देण्यासाठी मडके हातात घेतले गेले. सगळीकडे शोकाकुळ वातावरण होते. पण तिकडे वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामी समर्थांना अंतर्ज्ञान सर्व काही समजत होते. स्वामींनी आपला दंड जमिनीवर जोरात आपटला आणि एका सेवकाला तातडीने स्मशानात धाडले. अग्नी देणार तितक्यात तो सेवक ओरडला, थांबा, स्वामींची आज्ञा आहे. सखाराम मेला नाही, तो जिवंत आहे. हे ऐकून स्मशानात जमलेले सगळे लोक थक्क झाले. शरीर थंड पडले असताना स्वामी असे का सांगत आहेत हे कोणालाही कळेना. काही वेळातच साक्षात स्वामी समर्थ महाराज स्मशानात अवतरले. त्यांनी चितेजवळ जाऊन सखारामच्या चेहऱ्यावरील वस्त्र बाजूला केले आणि त्याच्या कपाळावर आपला अंगठा ठेवला. स्वामींच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अरे सखाराम, उठ, अजून आमचे खूप काम बाकी आहे. आणि काय आश्चर्य, मृत घोषित केलेल्या सखारामच्या छातीची हालचाल सुरू झाली. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे उघडले. समोर स्वामींना पाहून सखारामने त्यांच्या चरणावर मस्तक टेकले. संपूर्ण स्मशानात श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष निनादला. स्वामींनी सखारामला केवळ जिवंत केले नव्हते, तर एका मोठ्या ईश्वरी कार्यासाठी त्याला नवा जन्म दिला होता. स्वामींच्या आज्ञेने सखारामने अक्कलकोटच्या दक्षिणेकडे घनदाट जंगलात जाऊन मातीखाली गाडले गेलेले एक प्राचीन शिवमंदिर शोधून काढले. तिथे भक्तीचा जागर पुन्हा सुरू केला. पुढे जेव्हा अक्कलकोटवर भीषण दुष्काळ आला तेव्हा स्वामींच्या सांगण्यावरून सखारामने त्याच स्मशानभूमीतील जुन्या कोरड्या विहिरीत उतरून नामस्मरण केले. सखारामच्या भक्तीने त्या कोरड्या विहिरीतून गोड पाण्याचा समृद्ध झरा उसळला. ज्या स्मशानात सखारामची चिता रचली गेली होती त्याच स्मशानाने संपूर्ण अक्कलकोटची तहान भागवली होती. भक्तांवर आलेले मरण टाळून त्याला मोक्षाच्या मार्गावर नेणारी ही स्वामींची लीला आजही प्रत्येक भक्ताच्या मनात अढळ श्रद्धा निर्माण करते. जो स्वामींच्या चरणी पूर्ण श्रद्धेने लीन होतो त्याला मृत्यूचेही भय राहत नाही. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा स्वामींच्या सत्यकथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया अशाच स्वामींच्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.